आज आपण करूया रायवळ आंब्याचा आंबट गोड तिखटचा रायता. काही ठिकाणी त्याला सासव असं पण म्हणतात. मी आता इकडे 6 रायवळ आंबे आणले. आता गॅसवर मी उकळता पाणी ठेवले, त्याच्यात एक एक करून हे सगळे आंबे टाकायचे. आता हे आंबे 10 मिनिटं असेच उकळत ठेवायचे. म्हणजे काय होतं, तेव्हा ते थंड झाल्यानंतर त्याचा साल आपण काढतो, तेव्हा आतलो गर पूर्णपणे त्याचं येऊ गयो आणि म्हणून ते उकळत ठेवायचे. आता हे आंबे बघा शिजले. आता ते एका चाळणीत काढून घ्यायचे आणि थंड करत ठेवायचे. हे शिजलेले आंबे आता हे थंड करत ठेवायचे आणि थंड झाल्यानंतर मग त्याला सोलूक द्यायचे. आता आपण ह्याचं देठ काढायचो इकडून. साल आहे ना, हे सोलून घ्यायचं. तर एवढं सगळं वाजता नंतर आपण चमच्यान काढायचं. आता हे बघा, आता हे सगळे आंबे सोलून घेतले. आता आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेऊया. इकडे मी 1 वाटी खोबरा घेतले, ओला खोबरा. नंतर 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 3 सुके मिरचे, बेरगे मिरची घ्यायची म्हणजे त्याचा रंग लाल येतो. आणि हा जो गुळ होता, त्या गुळ ह्या आंब्यात टाकायचा. गुळ थोडा जास्त घ्यायचा म्हणजे चव बरी येतं. आणि या वाटपातच मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं, कमी जास्त तुम्ही करायचा वयातच. मग या गॅसवरती फोडणीचा पात्र ठेवायचा. आता ह्याची स्पेशल ट्रिक म्हणजे काय, तर ही जी राई असता ह्या फोडणीच्या पात्रामध्ये टाकायची. 1 चमचा तेल नाही घालायचं, नुसतीच टाकायची. आणि ती फक्त तडतडूच द्यायची. तडतडली की ती उडता नाही, म्हणून थोडं झाकण ठेवायचं. तर अशी फिरवायची म्हणजे अंगार उडूचे. आता ही तडतडली की ही राई ह्या वाटपात टाकायची. आता ही स्पेशल टीप कशी, तर ह्याचा जो खमंगपणा असा तो या वाटपात येतो आणि मग रायता जास्त चांगला लागतो. आता ह्याच्यामध्ये थोडासा पाणी घालायचं. खूप पातळ नाही करायचा, जाडसरच ठेवायचं. आणि हा मिक्सर लावून मी वाटण करून घेते. आता या मिक्सर मधला सगळा वाटण असा त्या सगळ्या या आंब्यामध्ये घालायचं. आणि त्या सगळ्या एका फासायचं. मिक्सर धुवून थोडं पाणी घ्यायचं. ह्या पण याच्यात टाकायचं तेवढंच. आता आपण फोडणी करूया. फोडणीसाठी मी एक पॅन गॅसवर ठेवलंय. त्याच्यामध्ये 1 मोठं चमचा तूप घालायचं. तूप विरघळला की त्याच्यामध्ये 1 चमचा राई, 7-8 दाणे मेथीचे घालायचे. मेथीचा वास एका चांगला लागता. आणि थोडस हिंग.
आता ही राई तडतडली की हा जो वाटप हा आंब्याचा मिक्सचर असं त्याच्यात त्याच्यात ओतायचं आणि ढवळायचं. त्या पातेल्या ह्याच्यातलं लक्ष नाही दाखव ह्याच्यातलं पण पाणी सगळं घ्यायचं. बेडगे मिरची घातल्यामुळे रंग एकदम लाल पडत राहिलो. आता या 5 ते 10 मिनिटं बारीक गॅस करून शिजत ठेवायचं. आता आंबो आम्ही आधीच शिजवून घेतलो त्यामुळे जास्त शिजण्याची गरज नाही. पण खोबऱ्याचा जरा कच्चपणा असता ना तो थोडं जाण्यासाठी थोडासा शिजवून घ्यायचं. आता या उघडून बघायचा. हा बघा आता शिजला. आता या तयार झाला. मग गॅस बंद करायचा आणि एका भांड्यात काढून घ्यायचं. आता ह्या बघा रायवळ आंब्याचा आंबट गोड रायता तयार. ह्या भाकरी बरोबर खाया चपाती बरोबर खाया करून बघा आणि तुमका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करू विसरू नका.